एव्हरीवन, कसे आहात सगळे? आज माझ्या गावातला 6th डे आहे. तर आता रात्री मी डायरेक्ट ब्लॉगला सुरुवात करते. रात्री डायरेक्ट ब्लॉगला सुरुवात केली आहे. आता आम्ही सर्वजण चाललो आहोत गोंदाले महाराजांच्या दर्शनाला. सकाळपासून मी काहीच केलं नाही, असंच बोली जेव्हा कुठे जाईल तेव्हा डायरेक्ट सुरुवात करेल. सो त्यामुळे मी आत्ता डायरेक्ट सुरुवात केली रात्री, कारण की आम्ही सर्व चाललो आहे काका काकी बाबू महाराजांच्या दर्शनाला. चला मी दाखवते तुम्हाला, कंटिन्यू राहा व्हिडिओसोबत. लाडात आलाय हा आज. सर जा, लय 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 लाडात आलाय ना आज वेडा पोरगा. काहीतरी बोला, नुसतं हसताय तुम्ही. आम्ही चाललो महाराजाला. रात्रीच्याच असं एवढा अंधार पडतो आमच्या गावात. तुम्ही काय बोलताय? आता वाजलेत 8:30. ह्या टायमाला महाराजांच्या इथे जेवण असतं. आम्ही सर्वजण चाललो आहे जेवायला. जेवून मग दर्शन करू, ते पण तुम्हाला मी दाखवते. कुठे चाललात? गोंदवले महाराजांना परसाद गेला म्हणजे जेवायला. ओके ओके. अजून पण पुढे पब्लिक आहे गाईज. काय बोलायचं? तिला म्हटलं काय तर बोलायचं. बोला, बिनधास्त बोलायचं, घाबरायचं नाही. बघा किती जण आहेत. हे आमच्या गावातलं नाही म्हणजे गोंदाल्यामध्ये फेमस मंदिर आहे. जे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. तिकडचा प्रसाद पण एक नंबर असतो, छान वाटतं. मला पण घे. हा जेवणाचा हॉल आहे महाराजांच्या इकडचा, किती भारी आहे. जेवणाची बुके टाईप सिस्टम आहे गाईज, भारी वाटतं. नंतर तुम्हाला महाराजांची मूर्तीचा फोटो पण दाखवते तुम्हाला. अजून किती जण आहेत? फुल सिस्टमॅटिकली जेवण आहे गाईज. ज्याचं त्याने हवं तेवढं घ्यायचं, लागेल तेवढं. देन नंतर इथे येऊन पाणी वगैरे, पाणी कसला तरी रस्सा आहे, भाजी आहे, देन भात आहे. स्वतः घ्यायचं हवं तेवढं आणि इथे येऊन बसायचं. फुल सिस्टमॅटिकली. आणि स्वच्छता तर एक नंबर आहे. इकडे पण पब्लिक बसली जेवायला. इकडे फोटो सेक्शन चालू आहे. हा देवांश बसले जेवायला. आणि तिथे जेवल्यानंतर आपापलं खरकाटं पण प्रत्येकाचं वेगवेगळं टाकायचं. हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर गाईस. हे महाराजांचं समाधी मंदिर आहे. समोर जे कोण बाहेरून येतील त्यांना राहण्यासाठी एक निवास घर आहे. देन ब्रह्मानंद मंडप. हे पण कोणते तरी मंदिरच आहे. बघू, दाखवते मी तुम्हाला. अच्छा, हे आईसाहेब मंदिर आहे. ओके, तुम्हाला वरती बोर्डवरती दिलं असेल गाईस, दाखवते मी. हे बघा, आणि ही त्यांची मूर्ती. नामधारकांसाठी सॉरी इथे फक्त नामधारकांनीच प्रवेश करावा. शक्यतो मोबाईल फोन बरोबर आणून बंद द्यावा, त्याचा वापर करू नये. गाईज, हा मंदिराच्या पाठचा परिसर. किती शांतता आहे, एकदम छान वाटतंय.
आणि देन ह्या इकडे गौशाळा आहे, म्हणजे इकडे सर्व गायी आहेत. पण आता ह्या टायमाला आम्ही आलो आहे. देन इथे इकडचा गेट बंद आहे, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. नेक्स्ट टाईम जर कधी आली बाय चान्स बाय मिस्टेकली मॉर्निंगच्या वेळेस तेव्हा दाखवेल मी नक्कीच गाईस. तरी पण आता मी तुम्हाला लांबून दाखवते. बघा दिसलं तर दिसलं एखादा. हे बघा सर्व गाई दिसतील तुम्हाला इथून. ह्या सर्व गाई महाराजांच्या ह्याच्यातल्या आहेत ना? आणि यांच्या गायींची नावं पण अशी आहेत की यमुना, गंगा, सरस्वती अशा सगळ्या म्हणजे सगळ्या देवींचेच नाव आहेत. सगळे गोमाता आहेत. चला आता महाराजांचं दर्शन करू. हे महाराजांचं समाधी मंदिर. तर रात्रीच्या वेळेस आहे आणि प्लस आतमध्ये फोटोज पण अलाउड नाही आहे, सो त्यामुळे फोटो नाही काढू शकतो. मी तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवते. मंदिर किती सुंदर आहे गाईज, एक नंबर मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराजांचं हे समाधी मंदिर. आता आतमध्ये भजन कीर्तन चालू आहे. महाराजांचं समाधी मंदिर. दर्शन करून बाहेर निघालो. हा मेन गेट, ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर. हा मार्केट आहे मंदिराच्या समोरचा. आता रात्रीची वेळ आहे म्हणून तुम्हाला काही दिसणार नाही. आता मला घ्यायचं एक, मम्मी बोललेली फोटो घे म्हणून एक आता महाराजांचा इथून एक छोटासा फोटो किंवा मूर्ती घेते. दर्शन करून आज घरी आलो, गाडीतून उतरले. आता जस्ट उद्याची तयारी चालू आहे. मंडप. आज व्हिडिओ जरासा शॉर्टच होईल गाईज. उद्या काहीतरी अजून इंटरेस्टिंग असेल, त्याचीच तयारी चालू आहे आता ही.